इक्विटी की एक्सक्लुजन, यूजीसी नियमांवर प्रश्नचिन्ह. नवे नियम, नवी भीती, शिक्षण क्षेत्रात असंतोष. यूजीसी नियम 2026, समानतेच्या नावाखाली नवा वाद. विद्यार्थ्यांमध्ये वाढती अस्वस्थता, आंदोलन तीव्र. विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने लागू केलेल्या इक्विटी रेग्युलेशन्स 2026 या नव्या नियमांमुळे देशभरात तीव्र असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी हे नियम आणल्याचा दावा यूजीसी आणि सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात हे नियम खुल्या म्हणजेच सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांविरोधात भेदभाव करणारे असल्याचा आरोप करत विद्यार्थी, विविध संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ रस्त्यावर उतरले आहेत. या नियमांमध्ये केवळ एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांविरोधातील भेदभावाचीच दखल घेतली असून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत झालेला भेदभाव कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जाणार नाही. यामुळे वाद अधिक तीव्र झालाय. आंदोलकांचं म्हणणं आहे की या नव्या नियमांमुळे खुल्या वर्गातील विद्यार्थी कायद्याच्या संरक्षणातून पूर्णपणे वगळले जात आहेत. परिणामी कॅम्पसमध्ये एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तरी त्याला तक्रार नोंदवण्याचा ठोस आणि प्रभावी मार्ग उरणार नाही. याशिवाय या नियमांचा गैरवापर करून खोट्या तक्रारी दाखल होण्याची शक्यता असून त्यामुळे निरपराध विद्यार्थी आणि प्राध्यापक अडचणीत येऊ शकतात, अशी गंभीर भीती व्यक्त केली जात आहे. या नियमांमुळे महाविद्यालयांच्या स्वायत्ततेलाही धोका निर्माण झाल्याचा आरोप जाणकारांकडून केला जातोय. त्यांच्या मते या नियमांच्या माध्यमातून सरकार विद्यापीठांच्या अंतर्गत कामकाजात थेट हस्तक्षेप करत असून कॉलेजांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यच हिरावलं जातं. याशिवाय नियम न पाळणाऱ्या संस्थांचा सरकारी निधी रोखण्याची तरतूद करण्यात आल्याने कॉलेज आणि विद्यापीठांवर अनावश्यक दबाव आणि भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांचा आरोप आहे की सरकार या तरतुदींचा वापर आदेश पाळण्यासाठी दबाव टाकण्याचं साधन म्हणून करू शकते. नव्या नियमात कॉलेजांमधील भरती आणि नियुक्त्यांमध्येही बदल करण्यात आल्याने अध्यापक वर्गात तीव्र नाराजी आहे. नियुक्त्यांमधील निष्पक्षतेवर परिणाम होईल आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा येईल, अशी भीती प्राध्यापक व्यक्त करतायत. त्यामुळे हा नियम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या नियमांच्या निषेधार्थ सवर्ण आर्मीकडून दिल्लीतील यूजीसी मुख्यालयाला घेराव घालण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील फतेहगड, लखनौसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे, निदर्शने आणि सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू आहे. सिव्हिल सिद्धार्थ बार असोसिएशनसह अनेक संघटनांनी या नियमांचा कडाडून विरोध करत तातडीने रद्द किंवा सुधारित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने वादाला कायदेशीर वळणही मिळाले. दुसरीकडे यूजीसी आणि सरकारचा दावा आहे की हे नवे नियम 2012 मधील जुन्या आणि कालबाह्य नियमांची जागा घेणार असून कॅम्पसमधील भेदभाव रोखण्यासाठी एक मजबूत राष्ट्रीय चौकट उभारणं आवश्यक आहे. यूजीसीच्या मते या नियमांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता येईल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि न्याय्य वातावरण मिळेल. मात्र वाढत चाललेला विरोध, आंदोलनांची तीव्रता आणि शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शंकांमुळे इक्विटी रेग्युलेशन्स 2026 हे सुधारणा घडवणारे ठरणार की नव्या संघर्षाचं कारण बनणार, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे दिसू लागलाय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.